नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे अरण्यातील वेताळ. या कथेचा पुढील भाग तिसरा. दुसरा दिवस आपल्या कामकाजाची व्यवस्था लावण्यात धनंजयांनी घालवला. कारण आसामातून परत यायला किती दिवस लागतील याबाबत त्यांना काही कल्पना नव्हती. धनंजय छोटूची धावपळ चालू असताना टिकी शांत विश्रांती घेत रमाबाईंनी तयार केलेल्या निरनिराळ्या खाद्यपदार्थावर यथेच्छ ताव मारत होता. आपण पुन्हा जंगलात न जाता इथेच राहावे असं त्याच्या मनात येऊ लागले होते. तिसऱ्या दिवशी सकाळी विमानानं धनंजय, छोटू आणि टिकी हे तिघे शिलाँगला जायला निघाले. त्याच दिवशी संध्याकाळी ते शिलाँगला पोहोचले व तिथल्याच एका हॉटेलात रात्रीपुरता विसावा घेण्यासाठी ते थांबले. टिकीकडून हॉटेल मालकाला धनंजयाची माहिती मिळाली. त्यानं अर्थातच त्यांचं नाव ऐकलं होतं. मुंबईचे सुप्रसिद्ध डिटेक्टिव्ह आपल्या हॉटेलात आले या गोष्टीचा त्याला आनंद झाला आणि त्यानं त्यांची उत्तम प्रकारे व्यवस्था केली. धनंजयांचे जेवण वगैरे आटोपल्यावर तो त्यांच्याशी गप्पा गोष्टी करण्यासाठी त्यांच्या खोलीत आला. छोटू टिकीला बाहेर फिरायला घेऊन गेला होता. तुमच्या बरोबर असलेल्या त्या जंगली माणसानं तुम्ही वेताळाच्या राज्यात शिरणार आहात असं मला सांगितलं, हॉटेल मालक रामसिंग म्हणाला. तुम्हाला त्या जागेची काही माहिती आहे का? धनंजयांनी विचारलं. होय, त्या जागेभोवती काटेरी तारांचं कुंपण आहे असं ऐकलंय. इकडचे जंगली लोक नाना प्रकारच्या कंड्या पिकवण्यात येतात, पण कधी त्यांचं सांगणं खरंही ठरतं. तुमच्या पुण्या मुंबईत राहणाऱ्या लोकांना माणसाच्या आकाराची, माणसांप्रमाणे दिसणारी माकडं आसामच्या जंगलात आहेत म्हणून सांगितलं तर त्यांना खरं वाटेल की काय? पण या इथल्या अरण्यात नाना प्रकारचे विविध प्रकार नजरेस पडतात आणि प्रत्यक्ष खात्री होईपर्यंत एखाद्या गोष्टीला अफवा समजणं चुकीचं होईल. पण जर त्या जंगलात तारांचं कुंपण असेल तर कोणीतरी लुच्चा माणूस जंगली माणसांच्या बोळसटपणाचा फायदा घेऊन काहीतरी नीच हेतून इथे दडून बसला असावा असं म्हणणं भाग पडतं. जर खरोखरच तो तुम्हाला बदमाश आढळला तर तुम्ही त्याला चांगलं धडा शिकवा, हॉटेल मालक म्हणाला. धनंजयाला काही संशय येऊन ते उठले आणि त्याने एकदम दार उघडला. बाहेर एक महाराष्ट्रीयन तरुणी आहे हे पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. ती आपल्याकडे रागाने पाहते हे लक्षात येताच त्यांच्या आश्चर्यात भर पडली. त्या तरुणीचे कपडे अत्यंत मलिन झालेले आणि चेहरा सुकलेला दिसत होता. क्षणभर तिनं रागानं त्यांच्याकडे बघितलं आणि लागलीच ती तिथून निघून गेली. हा, ही मुलगी कोण? धनंजयांनी विचारलं. ती 2 दिवसापूर्वी गुवाहाटीवरनं इथे आली आहे. तिनं आपलं नाव कावेरी असं सांगितलं, रामसिंग म्हणाला. ती अतिशय घाबरलेली दिसते आणि तिला आपला राग आलेला दिसतोय. होय, ते मी बघितलं की, रामसिंग म्हणाला. तुम्हाला तिच्याबद्दल काय माहिती आहे का? फार थोडी आणि तिनं सांगितलेली माहिती आहे, रामसिंग म्हणाला. ती पुण्याहून इकडे आली आहे. तिला जायचंय कुठे? तीही वेताळच्या राज्याची चौकशी करत होती. जोरहाटला तिला जायचंय. तुम्हालाही तिथेच जायचंय. उद्या सकाळी जोरहाटकडे जाणाऱ्या बसमधून ती जाणार आहे. तुम्हालाही तीच बस पकडावी लागेल, रामसिंग म्हणाला. पण असल्या भयंकर अरण्यात तिचं काय काम आहे? धनंजयाने विचारलं. काय माहिती, तुम्ही महाराष्ट्रातले लोक काय कराल याचा नेम नाही. कदाचित ती लिहिणारी असेल, आसामातील जंगलाबद्दल एखादं पुस्तक लिहिणार असेल, रामसिंग हसून म्हणाला. छोटू हॉटेलात परत आल्यानंतर झोपण्यापूर्वी धनंजयांनी त्याला कावेरीची हकीकत सांगितली. छोटूलाही त्या गोष्टीचं नवल वाटलं. तिची ओळख करून तिच्याबद्दल माहिती काढण्याची कामगिरी त्यानं आनंदाने स्वीकारली. सकाळच्या बसनं ते जोरहाटला जायला निघाले. धनंजयांना ड्रायव्हर शेजारची जागा मिळाली. बाकीचे सर्व आतल्या भागात बसले. छोटू मुद्दामच कावेरीच्या बाजूला बसला. त्याच्यासमोरच कोपऱ्यात टिकी आपल्या मिलीचा विचार करत बसला होता. मोटारीत फार उतारू नव्हते. 4 मळेवाले, 1-2 त्यांचे दलाल वगैरे वगैरे लोक होते. मोटर काही मैल दूर गेली होती. रस्त्यात खाचखळगे जास्त असल्यामुळे आतल्या उतारूंना सारखे हादरे बसत होते. छोटू शेजारी बसलेल्या कावेरीकडे बघून शुद्ध मराठीत म्हणाला. काय त्रासदायक प्रवास या. मुंबईत असलं की आसामातली जंगलं हवीशी वाटतात आणि इथे आलं की एकदा परत कधी जातो असं वाटायला लागलं. तुम्हाला आसामाची बरीच माहिती दिसतेय,
कावेरी म्हणाली. मी आणि माझे बाबूजी आम्ही दोघांनी पटकोई पर्वतातील सर्व दऱ्याखोऱ्या धुंडाळल्या आहेत, छोटू म्हणाला. "अं, त्याही पलीकडे असलेल्या प्रदेशाची तुम्हाला काय माहिती आहे का?" कावेरीने विचारलं. नाही, पण या खेपेला तिथे जायचा विचार आहे. तुम्ही वेताळच्या राज्यात जाणार आहात की काय? कावेरीनं उत्कंठेने विचारलं. कदाचित जाऊ, पण का हो? मलाही त्याच बाजूला जायचंय, कावेरी म्हणाली. तुम्ही जर मला बरोबर न्याल तर मोठे उपकार होतील. जो काही खर्च होईल तो मी द्यायला तयार आहे. त्या भयंकर धोक्याच्या ठिकाणी जायचा हेतू काय तुमचा? छोटूनं विचारलं. तिथे भयंकर श्वापद, नरभक्षकांची रेलचेल, दलदलीचा प्रदेश असल्यामुळे तुमच्यासारख्या तरुणीनं तिथं जाण्याचा प्रयत्न करणं वेडेपणाच होईल. ते खरं आहे, पण मला गेलं पाहिजे, कावेरी म्हणाली. तुम्ही आतापर्यंत आपलं आयुष्य शहरी वातावरणात घालवलं आहे. तुम्हाला जंगलाची, त्यातल्या त्यात आसामातील निबिड अरण्याची काही कल्पना नाही. पण मला तिथे गेल्यावाचून गत्यंतर नाही. तिच्या चेहऱ्यावर दुःखाची छाया पसरली होती. तिच्या नेत्रावाटे 2 अश्रुबिंदू तिच्या गालावर खाली ओघळताना छोटूला दिसले. या तरुणीचं काय रहस्य असावं हे त्याला समजेना. मला गेलंच पाहिजे, कावेरी अर्धवट स्वतःशीच पुटपुटली. तुमचं काय दुःख आहे ते मला सांगा. आम्ही तुम्हाला मदत करू शकतो, छोटू म्हणाला. मी एक अगदी मूर्ख मुलगी आहे. माझ्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही, ती तोंड फिरवून म्हणाली. हे पहा, माझे बाबूजी म्हणजे धनंजय हे एक सुप्रसिद्ध डिटेक्टिव्ह आहेत. मला तुमचं दुःख सांगायचं नसेल तर त्यांना सांगा. ते तुम्हाला अगदी चांगले सहानुभूतीने वागवतील आणि मदत करतील, छोटू म्हणाला. नाही, मला कोणी मदत करू शकणार नाही. मी जर माझी कहाणी त्यांना सांगितली तर उलट ते माझा तिरस्कार करतील, कावेरी म्हणाली. नाही नाही, असं काय होणार नाही. नाही नाही, नको, माझ्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, कावेरी निश्चयाने म्हणाली आणि तिनं छोटूशी बोलणं बंद केलं. दुपारी 1 वाजता बस दिनापूर येथे चहा पाण्यासाठी थांबली. त्यावेळी छोटूनं तिच्याबरोबर झालेल्या संभाषणाची धनंजयांना माहिती दिली. ते ऐकून धनंजय विचारात पडले. हे मोठं चमत्कारिक प्रकरण दिसतंय, पण या मुलीला त्या अरण्यात जाऊ देता कामा नये. तिला काहीतरी करून प्रतिबंध केला पाहिजे. उतारूंनी खाणंपिणं केल्यावर पुन्हा बस आपला मार्ग आक्रमू लागली. या खेपेला कावेरी मुद्दामून दुसऱ्या जागेवर बसलेली छोटूनं बघितलं. पुन्हा तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर जवळ जाऊन बसणं गैर आहे अशा विचारानं छोटू आपल्या पूर्वीच्या जागेवर बसला. रात्र पडल्यानंतर सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास मोटार जोरहाटच्या मोटर स्टँडवर पोहोचली. तिथं खाकी कपडे चढवलेले गृहस्थ उभे होते. ते त्या रानटी प्रदेशाचे कमिशनर दासबाबू हे धनंजयांनी लांबूनच ओळखले. त्या प्रदेशातील जंगली लोकात त्यांचा चांगला दरारा असून ते तिथे बडाबाबू या नावानं प्रसिद्ध होते. धनंजय खाली उतरताच दासबाबूंनी पुढे येऊन त्यांच्याशी शेक हँड केलं आणि ते छोटूकडे बघून हसले. दासबाबू, तुम्ही इथे कसे काय यावेळेला? धनंजयांनी विचारले. तुम्ही मुंबईहून पाठवलेली तार मला मिळाली. तुम्ही आज इथे याल असं मला वाटलं होतं आणि तेच बरोबर ठरलं, दासबाबू हसून म्हणाले. भोगोनेही माझ्याकडे माणूस पाठवला होता. तुम्ही थोड्याच दिवसात इथं येणार आहात असं त्यांनी मला कळवलं होतं. तुम्ही वेताळाच्या राज्यात प्रवेश करण्याचं ठरवलंय असं दिसतंय. भोगो आपल्याला वाटेत बरोबर घेता येईल. तो तुमची गेले कित्येक दिवस वाट बघतोय. म्हणजे तुम्ही पण आमच्याबरोबर यायचं ठरवलंय की काय? धनंजयांनी विचारलं. अर्थातच, मी त्याबद्दल कित्येक वर्ष ऐकत होतो. आता तो प्रकार आहे तरी काय ते बघायचं ठरवलंय, दासबाबू म्हणाले. छान झालं, छोटू आनंदाने म्हणाला. दासबाबू 50च्या घरात पोहोचले असले तरी शरीराने धिप्पाड आणि काटक होते. शिवाय ते तिथले एक प्रमुख अधिकारी आणि माहितगार होते. त्यांचा स्वभाव आनंदी असल्यामुळे आपल्याला गप्पा गोष्टी करण्याची चांगली सोय झाली असं छोटूला वाटलं. धनंजय लहर लागली तर बोलणार नाही तर आपल्याच तंद्रीत रंगलेले राहणार, तेव्हा दासबाबू बरोबर येणार या विचारानं छोटू सारख्या बोलक्या माणसाला आनंद होणं स्वाभाविक होतं. बोगो त्याच्या खेड्याबाहेर असलेल्या पहाडांवर आपल्याला भेटेल. तेथे तो तुमची वाट पाहत उभा असेल. कित्येक महिने तो एका जागी उभा राहून तुमच्या येण्याकडे नजर लावून बसलाय, दासबाबू म्हणाले. दासबाबूंनी पुढील प्रवासाची जय्यत तयारी करून ठेवली होती. त्यासंबंधी ते धनंजयांना काही माहिती सांगत असताना छोटूला कावेरीची आठवण झाली. ती जवळच कुठेतरी उभी असणार अशी त्याची कल्पना होती, पण आजूबाजूला खूप शोधले असतानाही त्याला कावेरी दिसली नाही. ती कुठेतरी गुप्त झाली होती.
धनंजय व छोटू बोलण्यात बुडलेले पाहताच कावेरी तिथून निसटली होती. तिच्याजवळ तिच्या छोट्या चामडी बॅगेखेरीज दुसरं काही सामान नव्हतं. ती बॅग हाती घेऊन कावेरी त्या भयान अंधारातून ठेचाळत पटकोई पर्वताच्या रुखाने चालली होती आणि तिची मुद्रा अत्यंत निश्चयी दिसत होती. आजूबाजूला एकदम किर्र रान होतं. अगदी निधड्या छातीच्या माणसाचीही त्या अनोळखी प्रदेशात पाऊल टाकण्याची छाती झाली नसती. पण ते धाडस एक 20 वर्षाची ही बालिका करायला सज्ज झाली होती. तेथे पावलागणिक धोका आहे हे तिला माहीत होतं, पण तरी देखील ती जीवावर उदार होऊन पुढे चालली होती. आकाशातला चंद्र तिला साथ देत होता. चंद्रप्रकाशात अस्पष्ट दिसत असलेल्या पाऊल वाटानं ती पुढे चालली होती. ही तरुणी धाडसी होती, मूर्ख होती, वेडी होती. त्या अरण्यात तिचा शिरण्याचा हेतू तरी काय असावा? त्यानंतर 2 दिवसांनी काही माणसं त्या अरण्यात प्रवास करत असलेली दिसून येत होती. पटकोई पर्वताची शेवटची रांग त्यांनी ओलांडली होती आणि आता दलदलीच्या प्रदेशाला सुरुवात झाली होती. सरळ मार्ग असा नव्हताच. खाली दलदल असतानाही त्या भागात घनदाट जंगल होते. कसाबसा पुढील मार्ग शोधून काढत ते हळूहळू प्रवास करत होते. सर्वांपुढे काही जंगली लोक डोक्यावर सामान सुमानाचे ओझे घेऊन चालले होते. त्या सर्वांच्या मुद्रा बेदरलेल्या होत्या व ते आपल्या रांगड्या भाषेत मोठमोठ्याने देवाला आळवत होते. त्यांच्या मागून हातात भाला घेतलेला धिप्पाड भोगो चालला होता. आता तो बराच खंगलेला दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर काही सुरकुत्या पडलेल्या होत्या. पण आता ज्याची तो कित्येक महिने वाट बघत होता ते धनंजय त्याच्याबरोबर आल्यानं त्याला आता बरीच हुशारी वाटत होती. चिंदवीन नदी ओलांडल्यानंतर वेताळाच्या राज्याकडे जाणारी बिकट वाट त्याला दुसऱ्यांदा शोधून काढायची होती. चिंदवीन नदी पलीकडे जाणाऱ्या नागा पर्वतांच्या शिखराकडे नजर ठेवून तो चालला होता. पण मन मात्र त्याच्या मिलाचा विचार करण्यात गुंतलं होतं. त्याची आवडती मिला नाहीशी होऊन आता कित्येक दिवस लोटले होते. मनधरणी करणाऱ्या शेकडो स्त्रियांमधून त्यानं मिलाची निवड केली होती. दासबाबूंच्या शिकवणीमुळे त्यानं आपल्या राज्यातील बहुपत्नीकत्वाची चाल मोडून काढली होती. मिलाशिवाय आयुष्य कंठणे त्याला आता असह्य झाले होते. तो तिला परत मिळवण्यास आणि तिला पळवणाऱ्यांना धडा शिकवण्याच्या विचारानं आता तो उल्हासित झाला होता. ज्या खेड्यातील मोरक्यानं प्रथम भोगोला वेताळाच्या राज्यात न जाण्याविषयी परोपरीने विनवले होते, त्या गावाला आता या लोकांनी प्रवेश केला होता. त्या खेड्यातील रानटी माणसं वाटेच्या दोन्ही कडेला भयभीत मुद्रेने त्यांच्याकडे पाहत उभी होती. त्या माणसांनी तोंडावाटे अवाक्षर काढले नाही किंवा प्रवाशांपैकी कोणी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. ती मिरवणूक बाहेर पडली आणि सर्वांच्या मागे टिकी हळूहळू पावलं टाकत चालला होता. सुधारलेल्या जगात नुकतेच काही महिने घालून टिकी परत आला होता. टिकीच्या चेहऱ्यावर उत्साह मुळीच दिसत नव्हता. तो अगदी दुर्मुखलेला दिसत होता. आपण मुंबईत किंवा इतरत्र अशा सुधारलेल्या एखाद्या शहरात राहिलो असतो तर बरं झालं असतं आणि इथे येण्यात मूर्खपणा केला असं त्याला सारखं वाटत होतं. त्या खेड्याबाहेर पडताच दिवस मावळण्याची वेळ झाली. तेथेच एका झाडाखाली त्या रात्रीपुरता मुक्काम करण्याचा हुकूम दासबाबूंनी सोडताच प्रवासी मंडळी थांबली. त्या दलदलीच्या प्रदेशातून प्रवास करत असताना त्यांना आणखीन 2 रात्र निरनिराळ्या ठिकाणी घालवाव्या लागल्या. चिंदवी नदी त्यांनी एकदाची गाठली आणि ती ओलांडून त्यांनी पलीकडच्या अत्यंत भयानक अशा जंगलात मुक्काम केला.